मोनिका, अजून 2 महत्वाची माणसं इथेच राहतात, सारंग आणि त्याची कार्डी. ते अजूनही याच घरात आहे. विसरलीस का तू? सारंग, तो सारंग तर आपल्या वाटेतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. तो आता जरी कंपनीत लक्ष देत नसला ना तरी पण तो बोर्ड मेंबर आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली त्याच्याकडे विटो पॉवर आहे. जोवर त्याच्या हातात ती सत्ता आहे ना तोवर आपण त्या कंपनीचा ताबा पूर्णपणे नाही मिळवू शकत. त्यामुळे त्याला आधी कंपनीतून हकलवावं लागेल आणि मग या घरातून आपोआपच बाहेर होईल तो. झोप होत नाहीये का तुझी नीट? एसी चालू नाहीये का? विचार भिरभिरायला लागलेत म्हणून म्हणतोय. एखाद्या बोर्ड मेंबरला बोर्डवरनं काढून टाकायचा हक्क फक्त प्रमोटरला असतो, म्हणजे तिलोत्तमा मेंदळेला. तो हक्क आहे आणि ती सारंगला आयुष्यात रूपम कॉस्मॅटिक्सच्या बोर्डवरनं कधीच काढणार नाही. इवन तिला अजूनही वाटते की सारंग यावा परत, रूपम कॉस्मॅटिक्समध्ये लक्ष घालावं. खूप निगेटिव्ह विचार करतोस रे तू. त्यामुळेच आता आपल्याला एक अशी सिच्युएशन क्रिएट करावी लागेल ज्यामध्ये तुझी आई स्वतःच त्या सारंगला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल. आपल्याला त्या दोघांमध्ये मोठा वाद निर्माण करावा लागेल ज्यामुळे त्यांचं मोठं भांडण होईल आणि त्यांचं मग हे घट्ट नातं तुटून जाईल कायमचं. ब्रिलियंट आयडिया. कशामुळे भांडतील ते एकमेकांशी? मला वाटलंच होतं बघ, ती हुडगी एकदम स्वाभिमानी, कोणाची मदत घेत नसते. तुझ्या मनात जे आहे ते सांगून सोड की रे. अम्मा, व्यंकटेशा, तुझे शब्द वेगळे आणि तुझे डोळे वेगळे बोलतात की रे. जे तुझ्या डोळ्यात आहे ते सांगून सोड की रे तिला. हुडगी एकदम चांगली असते, मला सून म्हणून पसंत असते बघ. अम्मा, तू काय बोलत आहे तसलं काही नसतं बघ. आम्ही खूप चांगले मित्र असतो ग. हे घे, मी जाऊन येत. तुझे शब्द वेगळे आणि भावना वेगळे असतात की रे. तुझ्या मनातलं मला नाही कळणार तर कुणाला कळणार रे. आई असते मी तुझी. लेकरा, तुझी पसंती तीच माझी पण पसंती.